अंजली पोरं आल्यात बघ. साहेब आता तुम्हीच सांगा काय करायचं. लई डोसक्याला ताप झालाय. अरे ताप करून कसं चालेल? हे बघ आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं माणसानं. खरंच आहे वो, पण कसं? माझं तर डोसकंच काम करणं झालंय. हे बघ शांत डोसक्यानं काम केलं की समज व्यवस्थित होते. अजिबात काळजी करू नका, आम्ही सोडवतो प्रश्न. या या. अरे मुलांनो, अरे मुलांनो, तुम्ही असे दारात उभे का? या आतमध्ये या बरं. काय झाले? तुम्ही असे लाजताय कशासाठी? चला आतमध्ये. आम्ही कशाला लाजू? घाबरवले बघा नुसता. अरे बापरे. बरं घाबरू नका, चला आत या. चल बाळ, ये ये ये. चला चला चला, काही होणार नाही, ये. चंदा, माझ्या या गुणी बाळांसाठी लाडू आण बरं. जा बसा बसा बसा. काय सगळं नीट आहे ना? अभ्यास कसा चालू आहे तुमचा? छान चालू आहे ना? कुठेही काहीही अडचण असली तर मला सांगायचं. आलात तुम्ही? बाहेर थांबायचं ना? अहो वहिनी, आज आपण सगळी मिळून शाळेला जाणार होतो ना, म्हणून आले बघा आम्ही. होय. हो, पण बाहेर थांबायचं. घरात कामं चालू असतात की नाही, मग आपल्यामुळे कोणाला त्रास नको. अहो जाऊबाई, त्यात कसला आलाय त्रास? मुले ही देवा घरची फुले असतात. मुलं घरात असली की कसं छान वाटतं. उलट त्यांनी घरात खेळावं, बागडावं, किलबिलाट करावा असं वाटतं मला. ते असले ना की घर कसं असं छान भरल्यासारखं वाटतं, नाही का? हे घ्या, लाडू आणलेत. हा, ताई सब देते ना तू मसनी लाडू. हे घे घे, हे घे. ते ना ह्या लाडवात विष पीस पिसळलं असेल ना, मग नाहीतर आपल्याला फुकटचं विकून टाकायचं बघ. असं कसं? आपल्या वहिनी असतात की तिथं. होय होय. आता फुकट दिलात ना लाडू, खावा गप्प मान. आबा, हा? निघू मी? या. चला, तुम्ही बाहेर जाऊन थांबा, तोवर मी आले. अच्छा. अरे औक्षंत व्हा, औक्षंत व्हा. या. नमस्कार साहेब. नमस्कार. काय जीवन सकाळी सकाळी? काय सांगू साहेब, भावानं लय कुटाणा केला. तर तुम्हीच सोडवा यातनं. अरे काय झालं नीट सांगशील का? नेहमीचाच कुटाणा, भांडणं उकरून काढल्यात भावानं. पण काय झालंय सांग की नीट. एक मिनिट. सुनबाई, हा? जरा सीएम साहेबांचा फोन आहे, यांचं बघा काय. आलो. असं मॅडम. नमस्कार. वहिनी, माझ्या भावाच्या शेतात. माफ करा, पण मला शाळेत जायला उशीर होतोय. तुम्ही संध्याकाळी याल का? संध्याकाळी कशाला? जाऊबाई, तुम्ही जा शाळेत, मी सोडवते ह्यांचा प्रश्न. अहो बांधा बांधावरनं अशी भांडणं गावात होत असतात. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा. मी सोडवते यांचा प्रश्न. जा तुम्ही. नमस्कार. आता सांगा, काय झालंय? भावाच्या हद्दीत मोठं चिंचेचं झाड आहे आणि ते दोघांच्या सामायिक बांधावर आहे. झाड मोठं मोठं आहे, त्या सावलीमुळे माझं पीक येईना खाली. एवढंच होय? मग सोपं आहे.
टाका ते झाड. त्याच्या हद्दीत आहे ते. मग तुमच्या हद्दीत जितकं आहे तेवढं तोडा. पण भाऊ ऐकणार नाही. पीक नाही आलं तर कोणाचं नुकसान होणार आहे? माझं. मग बिनधास्त तोडा. आणि तुमचा भाऊ जर काही म्हणाला तर आमचं नाव सांगा त्याला. जी. सुटला ना प्रश्न? सुटलं. यात हे काय सुनबाई कुठे गेले? ते त्यांना शाळेला जायला उशीर होत होता. हा. मग हीच म्हंटल तुम्ही जा म्हणून. तो प्रश्न सुटला का? हो, अगदी एका मिनिटात प्रश्न सोडवला बघा. हम्म. आबा, आम्ही घरातली सगळी कामं केली, लोकांचे प्रश्न सोडवले, पाहुणचार केला. आम्ही आहोत ना आता चांगल्या सुनबाई. नाही म्हणजे तुम्ही नेहमीच जाऊबाईंचं खूप कौतुक करता, पण आज जाऊबाईंना जो प्रश्न सोडवता आला नाही तो प्रश्न आम्ही सोडवून दाखवला. मग हे घर चालवायला आम्ही लायक आहोत ना? उगं कशाला काही करताय? थोडं थांबा, येळ घ्या. बराबर टाइम आला की आम्ही सांगू. तवर तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा. चालतंय? चालेल चालेल. या घराच्या चांगल्यासाठी आम्ही थांबू. आयुष्यभर या घराची आम्ही सेवा करत राहू. तुम्ही काळजी करू नये आबा. तुमच्या आज्ञेनुसारच आम्ही काम पुढे सुरू ठेवू. हॅलो. हा आज उंदळ. राणा, अशी जोरात काम सुरू राहिली ना बघ. यावर्षी डबल पीक केली बघ. हा. ए, ते कृषी विद्यापीठातलं कलिंगडाचं बी मागून घे तेवढं. जाऊन आणू एक दिवस. अरे नाही, जायची काही गरज नाही. या सालापासून तिने नवीन सोय सुरू केल्या. ते इंटरनेटच्या कम्प्युटरवर पत्र पाठवलं आणि त्यावरच पैसे भरलं, घरपोच बियाणे मिळतात बघ. होय, तो पक्या सांगत होता. तू बहिणीला सांग की असं. कशाला? आजकाल समजा वहिनी बघतात, ते जेवण घेऊन आल्यावर सांगतेस नाही रे बाबा, मी आपलं माझ्या वहिनीला सांगतो. त्या आल्यापासून घराची घडी कशी नीट बसल्या बघ. नाहीतर तुझ्या वहिनी होत्या तेव्हा सगळी घडी इसकटलेलीच असायची. तुमच्या समद्यांचा गैरसमज आहे तो. अरे वहिनी समद्यांची लई काळजी करतात. त्यांच्यासारखी काळजी दुसरं कोण बी करत नाही. आणि त्यासनी समज कळते, त्यासनीच सांग. काय कळते? मागच्या टायमाला म्हणतो त्या कलिंगडाचं झाड लाव म्हणून. कलिंगडाची झाडं लावाय सोडून बियाणे कशाला मागवतोस म्हणून सांगाय गेली की टांगायला. बरकत, वहिनी बोलायला जरा फटकळ आहेत, पण मनाच्या लई सच्चा आहेत. समद्यांची लई काळजी करतात त्या. आणि हा, तुझ्या बहिणीसने बी आजकाल लई मागे टाकले त्यांनी. आबांनी घरच्या वाटण्या करायचं सोडून समजा हक्क त्यांना दिलं, हे बरं केलं बघ. राणा, कुणकुण हे जमे का? परत घडी इसकटणार का नाही बघ तू. वहिनी बरोबर म्हणते. तुम्हाला समजेना त्यांची काय कदर नाही. कावीळ झाल्यावाने अख्खा जग तुम्हाला पिवळं दिसायला लागले बघ.
एक गोष्ट देण्यात ठेव, वहिनींची सर दुसऱ्या कोणाला नाही. अख्खं जग त्यांच्या विरोधात असेल, रानात कायम त्यांच्या मागे दिसेल तुला. राणा भाऊजी, वहिनी राणा भाऊजी, ती सगळी कामं बाजूला ठेवा बरं आता आणि जेवून घ्या. आज मी खास तुमच्यासाठी तुमच्या आवडीचं जेवण बनवलंय. जेवून घ्या. बोमला, आज पण उपाशी राहायला लागते वाटत. राणा, खा जा बाबा तू. बरकत, हं? तुला पण भूक लागली असेल ना, तू पण जेवून घे. काय झाले? असे का बघतोस? वहिनी, त्याचं काम आहे तुमच्याकडं. हा, ए सांग की. काय काम आहे बरकत? अरे सांग म्हणतात ना व. मग सांग की. अहो बियाणांचं काम आहे. ते इंटरनेट के कंप्यूटर पर खत भेजना है ना वो? ते कृषी विद्यापीठात बियाणं मागवायचे. हा, अहो वहिनी म्हणजे ते कॉम्प्युटरचं काम आहे ना व. ते म्हणलं अंजली बाईसनी सांग. हा. मी म्हणलं वहिनीसनी समजा जमते, त्यासनी काय बी अवघड नाही, त्यासनी सांग. हो, त्यात अवघड असं काय आहे? मला सहज जमेल. कुठलं पीक घेताय तुम्ही? कलिंगड. कलिंगड? नाही, कलिंगड कशाला घेताय? ते नका लावू अजिबात. पर तुम्ही सांगितलं होतं की जास्ती कलिंगड खाऊ वाटतात म्हणून कलिंगड लावू म्हणून. नाही ताई साहेब, मला कलिंगड खायचं मी कवा सोडून दिलं. कवा? झाली असतील 4-5 वर्ष झाली असतील. पण ते बरं, हे बघा, कलिंगडाला काहीच भाव येत नाही. आम्ही काय म्हणतो, तुम्ही नगदी पिकं लावा. म्हणजे कापूस किंवा सफरचंद. हो, सफरचंदाला की नाही खूप चांगला भाव येईल. वय वय, रोज एक सफरचंद खावा आणि तंदुरुस्त राहा. डॉक्टर बी हेच सांगतात. वय, आणि हा, सफरचंदाला का नाही मार्केटात लई डिमांड आहे बघा. अहो पर सफरचंद कशी वहिनी? बरकत, आता सगळे निर्णय आम्ही घेतोय की नाही, मग आम्ही सांगू ते लावा. राणा, वहिनी सफरचंद. राणा भाऊजी, तुम्ही कामे करून करून दमला असाल ना, तुम्ही जेवून घ्या बरं. हे घ्या. आणि ह्या विषयावर आपण संध्याकाळी बोलूया, चालेल ना? चल चंदा, आलो हा आम्ही. जेवून घ्या हा. हे बरकत, चला आपण जेवून घेऊ. काय मग अंजली, आता घरात लई मज्जाच असणार तुझी. आता सगळं घर तर धाकटी जाऊन सांभाळते, म्हणजे तुला निवांत काम नसणार आता काही सुद्धा. आता काहीच काम नाही म्हणलं, तुला आणि रानादाला गप्पा मारायला लई टाइम मिळत असणार. बघ, त्याला मज्जाच म्हणायची की. अंजली, काय ग, धाकट्या जावाचा त्रास बघवू नका काय तुला? अंजू, काय झालंय? काही सिरियस मॅटर आहे काय? सकाळपासून जाऊबाई फारच विचित्र वाटते. का?
आता काय आगोपणा केला त्यांनी? हे बघ अंजू, मी तुला आधीच सांगून ठेवते, त्या जर लई गाजवत असेल तर अजिबात त्यांचं ऐकू नको. जागच्या जागी उतरवून ठेवतेस. नाही, उलट फारच छान वागतायत त्या. घरासाठी सगळं कसं त्याच करतायत आणि मी काहीच करत नाही असं दाखवून द्यायचा प्रयत्न करते. असं आहे होय? मग काही बी टेन्शन घेऊ नकोस ग. त्यांचा स्वभाव सगळ्यांनी माहित आहे. तेव्हा तू उगाच तोंड ढेकलेपणा करायची काही बी गरज नाही. मला तशी गरजही नाही आणि मला तसलं काही आवडतही नाही. पण काय आता? उगाच ह्या सगळ्यात माझ्यात आणि यांच्यात वाद नको इतकंच. खुळी आहेस काय तू? असं कसं होईल? मलाही आधी असंच वाटत होतं, पण तुला यांचा स्वभाव कसा आहे ते माहितीये ना. लगेच समोरच्यावर विश्वास ठेव. आता सुद्धा सकाळी मी यांना म्हणाले की मधल्या सुट्टीत डबा आणून देते म्हणून, तर नको म्हणाले. अगं पण एवढ्यावर तू उगाच अंदाज बांधू नकोस. तुला वाटतंय तितकं साधं नाहीये हे. साहेबरावांकडे मी कसं दुर्लक्ष देते असं जाऊबाईंनी आज यांना दाखवून दिलं आणि यांनाही ते खरं वाटलं. सकाळी डबा नको म्हणताना यांच्या बोलण्यातली नाराजी मला सरळ सरळ दिसत होती. भय, पण तेवढ्या पुरतं तसं वाटलं असेल त्याला. त्याच्या मनात काय बी नसेल बघ तसं. हे बघ अंजू, तू एक काम कर, त्याला फोन कर बघ. आत्ता? होय आत्ता. मला गॅरंटी आहे त्याला बी तुझ्याशिवाय अजिबात करमत नसणार. मी आज शेतावर डबा घेऊन येऊ का? आपण एकत्र जेवू. नाही नको, तू शाळेकडे लक्ष द्या. वहिनी येतील जेवण घेऊन. राणा, अरे जेव की. असं का शेतीचं प्रदर्शन मांडल्यावर जेवणाचं प्रदर्शन मांडलेस? माझा मूडच नाही जेवणाचा. का? क्या होता रे मूड को? काय नाही, अंजलीबाईं संगत खटका उडाला. या अल्लाह, फिरसे भांडणं सुरू केली तुम्ही? नाही र, भांडण नाही. मग हे जरा मगरूनच बोलत त्यांच्या संगत. का रे? अरे सकाळच्याला साहेबरावला चारा घातला नाही, वहिनीने घातला. एक डाव तुझ्या वहिनीने चारा घातला म्हणून तू माझ्या वहिनीला असं बोलणार होय रे? साहेबरावनं तुझ्याकडे तक्रार केली काय? नाही. मग का बोलस मगरुरीनं? हेच तर चुकलं माझं. त्या म्हणल्या मधल्या सुट्टीत जेवण घेऊन येतो म्हणून. मीच म्हणलं नको येऊ म्हणून. अच्छा, म्हणून तुझा मूड लागना वैर. अरे जेवण घेऊन आले असते तर चांगलंच होतं की. अरे मी त्यासनी म्हणलं की वहिनी जेवण घेऊन येतील म्हणून. हे राणा, तू तुमच्या दोघांच्या मध्ये सारखं सारखं वहिनीला आणत जाऊ नकोस बघ. आता जेवणार आहेस का नाहीस, का उपाशी राहणार आहेस? माझं मनच लागणं झालंय. अंजलीबाई नाराज झाले असणार माझ्यावर, त्या बी जेवल्या नसणार. अरे मग फोन कर की पूछ ना उनको. खरंच फोन करू काय? अरे मग आता काय मूर्त बघणार आहेस? कर फोन, त्याशिवाय तू खाणेवाला नाही. कर फोन. हा हा. अगं, यांचाच फोन आलाय. अगं मग उचल की, उचल लवकर, कट होईल बघ. हॅलो, हॅलो, कुठं आहेसा तुम्ही? मी अजून शाळेत पोहोचते. बोला ना, काही काम होतं का? होय, म्हणजे तुम्ही जेवला काय? नाही अजून. अहो येळचेळी जेवत जा, नाही तर तब्येत खराब होती नीट जेवलं नाही तर. तुम्ही जेवलात? नाही अजून. तुमची तब्येत खराब नाही का होणार? अहो म्हणून तर फोन केलाय. तुम्हीच जेवण घेऊन यायला पाहिजे होतं. मी सकाळच्याला तुम्हाला नको उगाच म्हणलं. बरं सॉरी. ते तुम्ही लगेच जेवून घ्या बघू. नाही, आधी तुम्ही जेवा. नाही, आधी तुम्ही जेवा. अहो त्याशिवाय माझं जेवणात मन लागणार नाही. माझंही असंच आहे. मग ठीक आहे, मिळून संकटात जेव काय. आता अहो पण शाळा. मग एक काम करूया, फोन टेलर तुम्ही लगेच जेवा, मी बी लगेच जेवतो. बरं ठीक आहे, मी शाळेत पोहोचते आणि मग जेवते. पण संध्याकाळचं जेवण मात्र एकत्र करूयात. चालते की. आणि आणि का? ते
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बघा. या आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणाला बी आणायचं नाही. हे तुम्ही बोलताय? नाही म्हणजे बरकत असंच म्हणला होता. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे मला बी तसंच म्हणायचंय, पण इथनं पुढे आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणाला बी आणायचं नाही. पक्का? एकदम पक्का. ठेवते. ठेवताय? ठेवा.